नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. रायाला इथे पोलीस ऑफिसर बनण्याची संधी तर मिळाली, पण मात्र रायासमोर परी नावाचं मोठं वादळ उभी राहिलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच राया आता त्या सिनियर सरांना म्हणत असतो, सर प्लीज माझ्या हातात बंदूक द्या, माझ्या मिसफायरचा जीव धोक्यात येऊ, प्लीज मला जाऊ द्या बाहेर, माझ्याकडे द्या बंदूक. त्यावर लगेच ते सर आता इंद्रायणीला ऑर्डर देतात, इंद्रायणी दे तुझी बंदूक विशालच्या हातात दे. आता इंद्रायणीने सरांची ऑर्डर पूर्ण केलेली असते. आता विशाल म्हणजेच राया लगेच ती बंदूक घेऊन आता घोरपड्याला घेऊन घरातनं बाहेर एंट्री करतो. आता मात्र तो गुंड जोरजोरात ओरडत असते, लवकरात लवकर त्या ऑफिसरला बाहेर काढा, जर तू तसं केलं नाही तर तुझी ही बुबा इथे संपून जाईल. कोण असेल तो लवकर बाहेर ये. आता मात्र लगेच घोरपडे आणि राया दोघेही बाहेर आले असतात. आता लगेच राया लागते, लवकरात लवकर माझ्या मिसफायरला सोडा, माझ्या मिसफायरच्या केसाला बी धक्का लागता कामा नये, नाहीतर बघ तुझी वाट लावून टाकेल. तेव्हा लगेच तू गुंड लागते, मला धमकी देतोयस तू, मला समोर आहे, मग तुला दाखवतो काय करतो ते. त्यावर लगेच आता राया उठणार. तेच घोरपडे म्हणू लागतो, राया अरे काय करतोयस तू, अरे तो माणूस तुला मुद्दाम भडकवतोय, पण त्यांच्या आरी जाऊ नको, आपल्याला त्यांची सेटिंग बघावी लागेल आणि तसा वार करावा लागेल, त्यामुळे प्लीज जरा शांततेत घे. आता जय आणि राया दोघेही लपून ते लोक नेमकं कुठे लपलेत हे सगळं बघू लागतात. त्या दिशेने आपल्याला वार करायचेत आणि मिसफायरला वाचवायचे असं राया आणि जयने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच तो गुंड म्हणू लागतो, लवकरात लवकर आण त्या ऑफिसरला बाहेर, नाहीतर हिचा खेळ खलास झालाच म्हणून समज. त्याच वेळेस राया आता लगेच बंदुकीतल्या गोळ्यात झाडू लागतो. त्यातला एक गुंड धपकन खाली पडतो, पण बाकीचे गुंडही आता रायावरती वार करू लागतात. त्याच वेळेस आतमध्ये शशिकला, इंद्रायणी सगळ्यांना मात्र खूप भीती वाटलेली असते. शशिकलाला मंजिरीचा जीव महत्त्वाचा असतो, कधी माझी मंजिरी येते असंच झालेलं असतं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, सोड माझ्या मिसफायरला सोडा, नाहीतर स्वतःचा जीव गमावशील. त्यावर लगेच तो गुंड म्हणू लागतो, आता तर हिला मी सोडणारच नाही, आता हिचा खेळ खलास झालाच म्हणून समज. मी आता 10पर्यंत आकडे मोजणाऱ्या, लवकरात लवकर त्या ऑफिसरला बाहेर काढ, नाहीतर आकडे संपायच्या आत जर तो आला नाही ना तर ही संपली म्हणून समज. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया राया असं काही करू नको, त्या सरांचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, याचं काही ऐकू नको. त्यावर लगेच आता तो गुंड म्हणू लागते, गप्प बैसा, जास्त शहाणपणा करू नको, तुला आज मी संपवणार, तुझा तर गेमच होणार. असे म्हणताच आता त्या गुंडाने मिसफायरच्या डोक्यावरती बंदूक लावलेली असते. त्याच वेळेस आता राया एका गुंडाला मारू लागतो. घोरपडेने आता एका गुंडाला बेशुद्ध करून खाली पाडलेलं असतं आणि त्याच्या हातातली बंदूक घेतलेली असते. तर त्याच वेळेस आता राया लगेच त्या गुंडाजवळ जातो आणि त्या गुंडावरती बंदूक रोखतो आणि म्हणू लागतो, सोड माझ्या मिसफायरला सोडा, माझ्या मिसफायरच्या केसाला बी धक्का लागता कामा नये, नाहीतर या रायाशी गाठे. एवढं लक्षात ठेव, हा राया म्हणजे पंढरपूरचा राया आहे आणि आज पंढरपूरचा राया जागा झाला आहे, त्यामुळे बाजूला हो, सोड माझ्या मिसफायरला. तेव्हा तो गुंड मला लागते, आजवर मी असे 56 ठोकले ना, हिला मारण्यासाठी मला काहीच मिनिटाचा सुद्धा वेळ लागणार नाही आहे, त्यामुळे चल लवकरात लवकर त्या ऑफिसरला घेऊन ये, नाहीतर बघ संपली तुझी ही मिसफायर, संपली म्हणून समज. तेव्हा राय मला लागतोय, असं काही करू नको, थांबा तिला सोड. त्यावर लगेच तो गुंड मला लागतो, जा ना मग लवकर त्याला बाहेर घेऊन ये. तेव्हा मंजिरी मला लागते, राया तू असं काही करायचं नाही आहे, हे बघ आजवर तू या देशासाठी खूप काय काय केलं आहे, आपल्यासाठी त्या सरांचा जीव महत्त्वाचा आहे, त्याचं ऐकू नको. त्यावर लगेच आता तो गुंड मला लागते, तिचं ऐकून वेडा होऊ नको, नाहीतर तुला तुझी साथीदार गमवावी लागेल, जा पटकन आतमध्ये. आता लगेच राया पटकन आतमध्ये येतो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. तेव्हा शशिकला मला लागते, राया राया तू एकटाच आलाय, मंजिरी कुठे, मला माझी मंजिरी हवी आहे. अरे तिचा जीव धोक्यात असताना तू आतमध्ये कशाला आलाय. राया मला माझी मंजिरी हवी आहे, तिला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही एकाला, मला ती हवी रे, जा ना तिला वाचव. तेव्हा राया मला लागतो, काकू काकू शांत हो, मला मिसफायरचा जीव वाचवायचा आहे, पण त्या गुंडाने अट ठेवली, सर प्लीज तुम्हाला माझ्याबरोबर माझ्यासाठी माझ्या मिसफायरसाठी बाहेर यावं लागेल. त्यावर इंद्रायणी मला लागते, नाही विशाल असं काही होणार नाही आहे,
सरांची सिक्युरिटी ही माझी जबाबदारी आणि मी सरांना रूमच्या बाहेर जाऊ देणार नाही आहे. अशाने त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यावर लगेच आता राया लागतो, मॅडम जशी सरांची जबाबदारी तुमची आहे ना तशीच मिसफायरची जबाबदारी माझी आहे. मला माझ्या मिसफायरचा जीव वाचवायचा आहे आणि त्यासाठी मला सरांना बाहेर घेऊन जावंच लागेल, नाहीतर तो गुंड तिच्यावरती गोळी झाडेल. सर प्लीज मी हात जोडतो. हे बघा मी तुम्हाला शब्द देतो, हा राया तुमच्या जीवाला काय बी होऊ देणार नाही. तुमची सुरक्षितता ही रायाची जबाबदारी असेल आणि रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते हो. राया त्याच्या मिसफायरसाठी काय बी करू शकतो. तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला काय बी होणार नाही. तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला. तेव्हा लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, नाही सांगितलेलं कळत नाही. त्यावर शशिकला म्हणू लागते, अगं माझ्या मंजिरीच्या जीवासाठी हो म्हण, अगं जाऊ दे ना त्यांना. त्यावर ते सर म्हणू लागतात, ठीक आहे विशाल, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. इंद्रायणी तू टेन्शन घेऊ नको. असे म्हणत आता ते सर रायाबरोबर रूमच्या बाहेर आलेले असतात. आता लगेच राया त्या सरांना त्या गुंडांजवळ घेऊन जातो आणि म्हणू लागतो, सोड आता माझ्या मिसफायरला सोडा. आता तू सांगितल्याप्रमाणे मी सरांना बाहेर घेऊन आलो आहे. त्यावर लगेच तो गुंडा आता सरांकडे बघत हसतच म्हणू लागतो, लय दिवसांनी गाठ झाली, अखेर आज तुझा गेम होणार, आज मी तुला ठोकणार. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, आधी माझ्या मिसफायरला सोडा. त्यावर तो गुंड म्हणू लागतो, सोडणार आहे पण याचा गेम मी वाजवणार. याला मारलं ना तर माझी आग शांत होईल. मी एवढे मर्डर केले पण याचा मर्डर माझ्या हातून होतच नव्हता, पण आज तो पूर्ण होणार आणि माझं मन समाधानी होणार. आज तुझा खेळ मी खलास करणार. असे म्हणताच तो गुंड लगेच त्या सरांवरती बंदूक रोखतो. त्याच वेळेस राया आपल्या मिसफायरला खुणवतो. त्या गुंडाने एका हाताने मिसफायरचा गळा दाबलेला असतो. आता लगेच तो गुंड एक्सलेटरवरून बंदुकीतनं गोळीत झाडणार. तेच आता रायाच्या इशाऱ्यावरनं मिसफायर लगेच जोरदार दिशी आपला हात त्या बंदुकीला धक्का मारून असा ढकलते. आता मात्र त्याच्या हातातली ती बंदूक खाली पडते. त्याच वेळेस राया पटकन खालची बंदूक उचलतो आणि लगेच त्या गुंडावरती वार करतो. आता त्या गुंडाच्या छातीला गोळी लागलेली असते, त्यामुळे तो धपकन खाली पडतो. त्याच वेळेस आता धावतच मिसफायर रायाजवळ येते. रायाला घट्ट मिठी मारते. आता सर मात्र या विशालकडे बघू लागतात, कारण खरंच अगदी कमी वेळेत आणि जोखमीने आज या विशालने माझा जीव वाचवलाय हे सरांच्या लक्षात आलेलं असतं. त्याच वेळेस आता मिसफायर लगेच आपल्या रायाला घट्ट मिठी मारते. तेव्हा राया लागतो, मिसफायर तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही राया मी ठीक आहे, तू ठीक आहेस ना. त्याच वेळेस इंद्रायणी सगळेजण धावत बाहेर येतात. तेव्हा लगेच आता घोरपडेने ज्या गुंडाला बेशुद्ध पाडलेलं असतं ना, तो गुंड मात्र आता जागा होतो. पटकन उठतो आणि लगेच खालची पडलेली बंदूक उचलतो आणि सरांवरती गोळी झाडतो. त्या क्षणाला आता रायाचं लक्ष त्या गुंडाकडे जातं. राया लगेच धक्का मारून सरांना बाजूला ढकलतो. आता रायाच्या हाताला घासून ती गोळी अगदी बाजूला गेलेली असते, पण रायाच्या हातातनं मात्र रक्त निघू लागतं. रायाने थोडक्यात सरांचा जीव वाचवलेला असतो. तो गुंड पुन्हा आता सरांवरती गोळी चालवणार. तेच आता घोरपडे येतो आणि त्या गुंडाला गोळी मारतो. आता तो गुंड मात्र धपकन खाली पडतो. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागते, शहानिशा करून घ्या, सगळेजण खलास झालेत ना, नाहीतर उजून एखादा उठायचा. सगळे गुंड आता इथे मरून पडलेले असतात. त्याच वेळेस ते सर म्हणू लागतात, वा विशाल भोसले, मानलं तुला. खरंच तुझ्यासारख्या ऑफिसरची खरंच या डिपार्टमेंटला खूप गरज आहे. आज तू जे केलं आहे ना त्याचं मला कौतुक वाटतं आहे. त्यावर लगेच आता राया मात्र सरांकडे बघू लागतो. त्याच वेळेस सर म्हणू लागतात, तुझ्या मनात काही असेल तर सांग मला, ते मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतं, सर मगाशी मंजिरीने सांगितलं ना, त्याला पोलीस ऑफिसर व्हायचे, वर्दी घालायची, हेच त्याचं स्वप्न आहे. ते पूर्ण होतं आहे का ते बघा. नाही म्हणजे ते पूर्ण करायचंच होतं. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, हो सर, रायाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जीवापाड मेहनत केली, पण ऐन वेळेस तो त्या सेंटरच्या टेस्टमध्ये फेल झाला ना, म्हणून त्याच्याकडनं ही संधी गमावली गेली हो. पण सर त्याची मनापासून इच्छा आहे या देशासाठी हे काम करावं, ऑफिसर व्हावं, वर्दी घालावी आणि लोकांची मदत करावी. त्यावर ते सर म्हणू लागतात, काळजी करू नको विशाल भोसले, अरे माणूस जर नेहमीच चांगला वागला ना तर देव त्याच्यासाठी नक्कीच कुठला तरी दरवाजा उघडा करतो. आणि बघ तुझ्यासाठी असाच एक मार्ग निघेल, तू वाट बघ, पण तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. असे म्हणत ते सर तिकडनं निघून जातात. तर त्यानंतर मंजिरी आता रायाकडे बघू लागते, राया
अरे तुझ्या हाताला किती गोळी घासून गेली. चल बरं, त्यावरती आपण मलमपट्टी करूया. आता मंजिरी लगेच रायाला आतमध्ये घेऊन जाते. तिच्या पाठोपाठ गार्गी येते. माझ्या हिरोला खूप लागलंय असे म्हणत आता गार्गी रायाजवळ येऊन बसते. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता सिनियर सरांनी इंद्रायणीला बोलावलेलं असतं. तेव्हा इंद्रायणी ऑफिसमध्ये येताच सर म्हणू लागतात, इंद्रायणी, या शहरात काय चालू याची काही कल्पना आहे का तुला? तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, सर अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला नीट सविस्तरपणे सांगाल तर मला कळेल. त्यावर सर म्हणू लागतात, सांगत नाही, तुला दाखवतोच, चल असे म्हणतात. सर लगेच आता इंद्रायणीला आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे मिस फायर आता रायाला हाताला मलमपट्टी करत असतानाच गार्गी म्हणू लागते, आंटी तू बाजूला हो, माझ्या हिरोला मलमपट्टी तर मीच करणार. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं त्याच्या हाताला जखम झाली ना, त्याला दुखेल, हळूहळू करावी लागेल, मी करते ना. पण गार्गी ऐकायला तयार नसते. ती लगेच मंजिरीला बाजूला लोटते आणि स्वतः मलमपट्टी करायला सुरुवात करते. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, मिस फायर जाऊ दे, करू दे. गार्गी काय ऐकणार आहे का? जाऊ दे, तिला लावायचं आहे ना तर लावू दे. त्याच वेळेस टेबलवरती पेपर असतो. आता लगेच रायाचं लक्ष त्या पेपरकडे जातं. राय तो पेपर हातात घेतो आणि वाचू लागतो. तर आता नाशिकमध्ये मोठा थरारच झालेला असतो. मृतदेहाजवळ आता जळालेला पंख पडलेला असतो आणि मोठा रॅकेटच सुरूच झालेलं असतं. आता ही बातमी वाचताच रायाला जरा धक्का बसतो. काय चालू आहे या नाशिकमध्ये? हे सगळं काय घडतंय? मृतदेहाजवळ जळालेला पंख कसा भेटतोय आणि कोण करतं हे सगळं? असे असंख्य प्रश्न रायासमोर उभे असतात. त्याच वेळेस आता जोरदार दिशी इथे गार्गी मात्र रायाच्या हाताला पट्टी गुंडाळते आणि जोरात गाठण आवळते. आता मात्र रायाला खूपच दुखल्यासारखं होतं. तो जोरात ओरडतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं काय करते? त्याला दुखतंय ना, अगं जखम झाली गं, असं नको करू. पण गार्गी म्हणू लागते, आंटी मी करते ना, माझा हिरो स्ट्रॉंग आहे, त्याला काहीच होणार नाही. असे म्हणत गार्गी अजून ती पट्टी आवळू लागते. त्याच वेळेस राय आणखीन जोरात ओरडतो. तेव्हा मंजिरीला मात्र खूपच राग येतो. मंजिरी गार्गीचा हात पकडते आणि तिला बाजूला ओढते. गार्गी तुला कळत नाही आहे, त्याला दुखतंय ना, अगं जखम ताजी आहे, असं नको करू. गार्गीला राग येतो. त्याच वेळेस गार्गी रडतच म्हणू लागते, मंजिरी आंटी तू बॅड आहेस, तुम्हाला नाही आवडत, तू सतत माझ्या हिरोपासनं मला दूर करत असते, मला ना नाही ऐकायचं आहे तुझं काही, तुमच्याशी बोलायचंच नाही. असे म्हणत रुसतच गार्गी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस रायम लागतो, मिस फायर अगं कशाला ओरडली तिच्यावरती? गार्गी ऐकत नाही, तुला माहिती आहे ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे पण तुला त्रास होत होता, हे मला बघवत नव्हतं, जाऊ दे, आता मी तिला सॉरी म्हणेल. त्यावर रायम लागतो, मिस फायर तू बोलते आणि मग तुलाच पश्चाताप होतो असं काहीतरी करते. आता तिची समजूत तुलाच काढावी लागेल. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागतं, ठीक आहे मी काढते समजूत. तर इकडे आता सिनियर सर इंद्रायणीला एका बॉडीजवळ घेऊन येतात आणि म्हणू लागतात, इंद्रायणी बघ नाशिकमध्ये हा मोठा थरार चालू आहे. अगं खूप मृतदेह सापडत आहेत आणि त्यांच्यावरती हे जळालेले पंख. आता इंद्रायणी तो पंख हातात घेते. हा जळालेला पंख, हे सगळं कोण करत असेल सर? नेमकं हे सगळं काय चालू आहे? त्यावर लगेच सर म्हणू लागतात, इंद्रायणी हे सगळं खूप अति वाढलं आहे. एकामागोएक रोज मृतदेह सापडत आहेत. हे सगळं नक्की कोण करतं हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायचं आहे. कसं आहे ना, या सगळ्याबद्दल अजून लोकांना काही माहिती नाही आहे, कारण याची माहिती आपण अजून बाहेर दिलीच नाही आहे. पण जर लोक भडकले तर सगळं अवघड होऊन जाईल. त्यामुळे इंद्रायणी आपल्याला या सगळ्याचा लवकरात लवकर निकाल लावावाच लागेल. हे सगळं कोण करतंय, काय होतंय हे सगळं शोधून काढावंच लागेल. आणि इंद्रायणी त्यासाठी तू विशाल भोसलेची मदत घ्यावी असं मला वाटतंय, कारण त्याच्यामध्ये जे टॅलेंट आहे ना ते खरंच मी बघितलं आहे गं. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, सर तुम्ही काळजी करू नका, ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा, मी लवकरात लवकर या सगळ्याचा छडा लावेल असे आता इंद्रायणीने सरांनाच सांगितलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता संध्याकाळची वेळ असते. गार्गी रुसून घराबाहेर पडलेली असते. मंजिरी चाळीतल्या सगळ्या बायका तिला शोधू लागतात. गार्गी अगं खूप अंधार झालाय, कुठे गार्गी तू? सगळेजण आता गार्गीला आवाज देत असतात. टप्पू त्याचे सगळे मित्र सगळेजण शोधत असतात. त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष अंधारात बसलेल्या गार्गीकडे जातं. आता मंजिरी ओरडतच म्हणू लागते, गार्गी गार्गी अगं तू इथे काय करते? आता लगेच रायाही धावत येतो. त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, आंटी मला तुझ्याशी नाही बोलायचं, तू बॅड आंटी. तेव्हा रायम लागतो, गार्गी रात्रीची वेळ झाली की नाही, तुला भीती वाटेल बरं,
चल बरं आपण घरी जाऊया. आता लगेच राया आणि मंजिरी सगळ्या बायका गार्गीला घेऊन निघालेले असतात. तेव्हा लगेच साईतल्या बायका म्हणू लागतात, कसली पोरे नाही, रोज कुठेतरी गायब होत असते. नक्की हिच्या मनात काय असतं ना ते कळतच नाही. चला आता घरी. नागाने हिला शोधत बसावं लागतं. सगळेजण घरी निघालेले असतात. तेव्हा गार्गी म्हणू लागते, हिरो हे बघ माझ्याकडे काय आहे. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, दाखव. तेव्हा गार्गी म्हणू लागते, बघ माझ्याकडे विंग आहे. आता लगेच तो पंख आता गार्गी रायाला दाखवू लागते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, गार्गी हा पंख कोणी दिला तुला? नाही म्हणजे कुठे सापडला? त्यावर गार्गी म्हणू लागते, माझे हिरो तुला माहिती आहे, मला एक परी भेटली होती, तिने मला हा विंग दिला. छान आहे ना, आता मी हा माझ्याजवळच ठेवणार आहे. त्यावर लगेच आता मंजिरीचं लक्ष पाठीमागनं गार्गीच्या कपड्यांकडे जातं. आता लगेच मंजिरी घाबरते. राया राया हे सगळं काय आहे? आता राया लगेच मिसफायरजवळ येतो. काय झालं आहे मिसफायर? मंजिरी लगेच गार्गीकडे बोट करते. गार्गीच्या कपड्यांना पाठीमागनं खूप रक्त लागलेलं असतं. रायाही घाबरतो आणि गार्गीला विचारू लागतो, गार्गी तुला कोणी काही केलं आहे का? तुला लागलं आहे का काही? कुठे दुखापत झाली का? दुखतं आहे का? त्यावर गार्गी म्हणू लागते, नाही हिरो मला काहीच लागलं नाही. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, लागलं नाही? मग हे रक्त कुठनं लागलं आहे? नक्की गार्गी जिथे बसली होती तिथे काही घडलं आहे का? मिसफायर तू एक काम कर, तू गार्गीला घेऊन ना घरी जा, मी तिथे जाऊन बघतो. राया लगेच धावतच आता पाठीमागे त्या वडाच्या झाडाजवळ निघालेला असतो. आता सगळ्या बायका माणसं रायापाठोपाठ तिथे येतात. तर आता राया आजूबाजूला तिथे चेक करू लागतो, नेमकं रक्त कसलं लागलं असेल. त्याच वेळेस आता तिथे एक मृतदेह खाली पडलेला असतो. अगदी पालापाचोळ्यात त्याला गुंडाळून टाकलेलं असतं. थोडासा चेहरा त्याचा दिसत असतो. रायाला मात्र या मृतदेहाला बघताच धक्का बसतो. त्याच वेळेस रायाचं लक्ष त्या माणसावरती जातं. तर त्याच्या अंगावरती असा एक जळालेला पंख ठेवलेला असतो. आता राया मात्र घाबरतो. हा पंख हा तर गार्गीकडे पण होता ना, नेमकं कोणी दिला असेल? कोण करत असेल हे सगळं? सगळे लोक आता त्या मृतदेहाकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, बाजूला व्हा, समद्यांनी बाजूला व्हा, कोण बी जवळ यायचं नाही. लगेच आता गार्गी आणि मंजिरी येतात. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया अरे काय झालं आहे? त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर इथे कोणीतरी मारून टाकलं गे या माणसाला आणि त्यावरती असा जळालेला पंख ठेवला होता. गार्गी गार्गी मला सांग, तुला हा पंख कोणी दिला? कोणी आलं होतं का इकडे? तेव्हा गार्गी म्हणू लागते, हिरो तुला माहिती आहे एक परीराणी आली होती, खूप सुंदर होती, तिला असे पंखही होते. तिने मला हा विंग दिला आणि ती मला काय म्हणाली माहिती आहे? हा विंग घे आणि तू मस्त आकाशात जा. मग हिरो मी तुला या पंखावरती बसून आकाशात घेऊन जाणार आहे. मग या मंजिरी आंटीला सोडून जाऊ आपण. आता मंजिरी मात्र लगेच रायाकडे बघते, कोण असेल ही परीराणी आणि ती असं का बोलली असेल? त्यावर रायाला मात्र मोठा प्रश्न पडतो. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर हिच्या बोलण्यात तर काही तथ्य वाटत नाही, पण आपण पोलिसांना कळूया. थांब मी लगेच फोन करतो. आता रायाने लगेच पोलिसांना ही बातमी दिलेली असते. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला मोठा थरार आता बघायला मिळणार आहे. नाशिकमध्ये एकामागणे एक मृतदेह सापडत असतात. प्रत्येकाच्या अंगावरती असा जळालेला पंख. एक परीराणी असते आणि तिने हे मिशन सुरू केलेलं असतं. तिने खूप मृतदेह आजूबाजूला लपवलेले असतात. त्याच वेळेस आता सिनियर सर विशाल भोसलेला बोलवतात. विशाल भोसले, जसं तू पंढरपूरचं सिक्रेट मिशन पार पाडलं ना, तशी मी तुला पुन्हा एक संधी देतो. हे बघ, तुला पोलीस ऑफिसर बनायचे ना, तुझ्या अंगावरती वर्दी चढवायची ना, मग तुला हे रॅकेट पूर्ण करावंच लागेल. हा किल्लर नेमकं कोण आहे, ही परीराणी कोण आहे, हे सगळं तुला शोधून काढायचे आणि या नाशिकमधलं हे मोठं संकट तुला दूर करायचे. तर तुला पोलीस ऑफिसर नक्कीच मी बनवेन. आता मात्र राया या परीराणीला कसं शोधेल? ही परीराणी एकामागनं एक आता नाशिकमध्ये मृतदेह पाडत असते. एकामागनं एक एका लोकांचा मृत्यू राया कसा वाचवणार? आता राया हे सगळं रॅकेट पूर्ण कसं करणार? ही परीराणी नेमकं कोण असणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.